दिवसेंदिवस समाजामध्ये प्रचलित होत चाललेले एक वैद्यकीय शास्त्र म्हणजे होमिओपॅथी या शास्त्राचे नाव घेतले जाते। या शास्त्रामध्ये कोणकोणत्या आजारावर यशस्वी उपचार केले जातात याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर संजय पाटोळे यांच्याशी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय माने यांनी केलेली चर्चा आपण बघणार आहोत। मी डॉक्टर अजय माने, मी औरंगाबादमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व चिकित्सेचे पेशंट बघत असतो। मागच्या 20 वर्षापासून कार्यरत आहे। आमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ॲलोपॅथिक क्षेत्रामध्ये बरेचसे आजार, आता आपण मॉडर्न मेडिसिन म्हणू त्याला, त्याप्रमाणे त्याचे इलाज आम्ही करत असतो। पण काही गोष्टी अशा आहेत की ज्याला आमच्याकडे परिपूर्ण असा इलाज नाही। मग अशा वेळेला आपण भारतीय ज्या जुन्या पद्धती आहेत त्यानुसार आयुर्वेद आहे, युनानी आहे आणि डॉक्टर सॅम्युएल हॅनीमन यांनी काढलेली होमिओपॅथी आहे जी जर्मनीमधून आपल्या सगळ्यांकडे आलेली आहे। याच्यामध्ये काहीतरी परिणामकारक उपचार आहेत असं माझ्या निदर्शनाला आलं। आणि दुसरं माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मला जी ॲलर्जी झाली होती ती ॲलर्जी ॲलोपॅथीनी नीट न होता होमिओपॅथीने नीट झाली। तेव्हापासून माझा विश्वास बसला आणि मग तेव्हापासून होमिओपॅथीकडे माझा ओढा वाढला। मग त्या दौऱ्यादरम्यान मला औरंगाबादमध्ये डॉक्टर संजय पाटोळे यांची ओळख झाली, जे BHMS MD आहेत होमिओपॅथीमध्ये। साधारणपणे 15 वर्षापासून ते औरंगाबादमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात। फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथे ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत। तसेच 15 वर्षापासून त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस ही आहे। तर आपण आज त्यांच्याशी सहज चर्चा करूया आणि जे काही आजार त्यांच्याकडून बरे करण्यात आलेले आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ। नमस्कार सर, मला एक सांगा की साधारणपणे आपल्याकडे कुठल्या कुठल्या आजाराचे पेशंट आजपर्यंत ठीक झालेले आहेत किंवा उपचारासाठी आलेले आहेत? आपल्याकडं होमिओपॅथीमध्ये क्रॉनिक आणि ॲक्यूट असे दोन्ही प्रकारचे उपचार केले जातात। समाजात अशी एक धारणा आहे की ॲक्यूट आजाराला होमिओपॅथीमध्ये उपचार नाही, बरोबर आहे। पण असं काही नाहीये, तो एक गैरसमज आहे। कारण डेंग्यू हा सगळ्यात ॲक्यूट डिसीज आहे, पण डेंग्यूवरती पण होमिओपॅथीमध्ये चांगले यशस्वी उपचार केले जातात। जसे की त्याच्यामध्ये प्लेटलेट कमी होतात, तर प्लेटलेट कमीत कमी 3 दिवसामध्ये 1 लाखाच्या वर जातात आणि असा अनुभव आहे। बऱ्याचशा पेशंट मध्ये तसं एक्सपिरियन्स केलेलं आहे, तसं डॉक्युमेंटेशन आहे, त्यातलं पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे। PCODचे आहेत, त्याच्यानंतर क्रोमोझोमल ॲनोमलीचे, त्याच्यानंतर आणखी मिसकॅरेज होणारे आहेत, त्याच्यामध्ये टॉर्च इन्फेक्शन असणारे आहेत, ऑलिगोस्पर्मियाचे बरेचसे पेशंट आपण पाठवले होते, ते पण सक्सेसफुली ट्रीटमेंट झालेली आहे। हार्मोनल इम्बॅलन्स आणि PCOD हे त्यातले बरेचसे पेशंट आपण काही मुली असतात त्यांचं इरेग्युलर मेन्सेस पण आहे। आणि काही पेशंट 2 पेशंट तर असे होते की तिला पिरियड 5 महिन्यातून एकदाच यायचा। अच्छा। आणि इनफर्टिलिटी होती, 6-6, 7-7 वर्ष झाली लग्नाला। असे पेशंट पण ट्रीटमेंट दिल्यानंतर एक साधारण 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घ्यावी लागली त्यांना, पण पूर्ण सक्सेसफुली ट्रीट झाली। आणि विशेष म्हणजे दुसरी एक गोष्ट आणखी माझ्या लक्षात आली की जे इनफर्टिलिटीचे पेशंट सुरुवातीला कन्सीव्ह होण्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागली, 7-7, 8-8 वर्ष लग्नाला होऊन पण दुसऱ्यांदा ते विदाउट ट्रीटमेंट कन्सीव्ह झाले। बरोबर आहे। त्याला थोडा मानसिक आधार पण म्हणू शकतो आपण की झाले बाबा, आपलं फॅमिली कंप्लीट झाली आणि मग हार्मोन रेग्युलराइज होऊन जातात त्याच्यामध्ये तसं, आणि तुमचा आधार आहेच। बरं, तुम्ही काहीतरी ऑर्थोपेडिक बद्दल सांगत होता? तो ऑर्थोपेडिक मध्ये लंबार कॅनल स्टेनोसिसचे पेशंट आहेत, सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचे पेशंट आहे, लंबर स्पॉन्डिलोसिसचे पेशंट आहे। माझ्याकडे असे 4-5 पेशंटचे असे अनुभव रेकॉर्डेड आहे की ज्यांना स्पाईनची सर्जरी सांगितली। एक पेशंट तर अक्षरशः अशी होती की झोपूनच राहायची, ती म्हणजे उठूच शकत नव्हती, काहीच काम करू शकत नव्हती, आणि तिला सर्जरी सजेस्ट केली होती। पण होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी 1.5 ते 2 वर्ष तिनं रेग्युलर घेतली, तर रेग्युलर घेतल्यामुळे तिला फायदा असा झाला की आज ती सगळे काम करू शकते। फक्त सिम्पटम मध्येच फरक पडला की एक्सरे आणि MRI मध्ये पण तुम्हाला फरक? एक्सरे MRI आम्ही नंतर केलाच नाही, कारण पेशंटला बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झाली, त्याच्यामुळे काही करायची गरज नाही पडली। अच्छा, बरं। पण सिम्पटमॅटिकली रिलीफ झाला म्हणजे पॅथॉलॉजी पण कदाचित चेंज झालीच असली पाहिजे। अच्छा, बरं। आणि दुसरे काही ॲलर्जीचे काही पेशंट किंवा ऑटोइम्युन डिसीज ज्याला म्हणतो, ज्याला आज इलाज नाही असं काही धरलं ऑटोइम्युन डिसीज मध्ये हायपोथायरॉइड मध्ये चांगल्यापैकी इम्प्रूव्हमेंट झालेली बऱ्याचशा पेशंट मध्ये। ॲप्लास सिंड्रोम वगैरे असे असतात काही, आर्टिकेरिया, स्किन डिसीज, बरेचसे आपले सोरियासिस सारखे आजार, हे पण चांगल्यापैकी होमिओपॅथीनं रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांना। अच्छा अच्छा।
अजून दुसरी कुठली? आणखी एक क्रोमोझोमल ॲनोमॅलीची पेशंट होती. अच्छा, म्हणजे अनुवांशिक आजार अनुवांशिक सगळे. आजाराची. त्याला काय? तर त्याच्यामध्ये ती जी फिमेल होती तिला फर्स्ट डिलिव्हरी झाली आणि 5व्या दिवशी तिचं बाळ एक्सपायर झालं. अच्छा. तिनं 5व्या महिन्यात ॲनोमॅली स्कॅन केलाच नव्हता, पण एक्सपायर झालं. त्यावेळेस ती डिलिव्हरी नंतर समजलं की तिच्या मुलाला हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे आणि किडनीमध्ये डिस्प्लास्टिक चेंजेस आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा कन्सिव्ह झाली, तर दुसऱ्यांदा 5व्या महिन्यात तिला समजलं की बाळाला डिस्प्लास्टिक किडनी आहे. अच्छा. म्हणजे हे पहिल्याच हा गर्भधारणेसारखाच मग प्रॉब्लेम. त्यावेळेस सगळ्यांनी तिला सजेस्ट केलं होतं की तू हे ॲबॉर्शन करून टाक, हे काही जगणार नाही. बरं. पण तिनं मला सल्ला विचारला. मी म्हणलं ॲबॉर्शन आपण केलं काय आणि निसर्गाने केलं काय, हे एकच आहे. तर मग आपण कशाला करायचं, आपण ट्रीटमेंट करू त्याची. बरं. त्याची ट्रीटमेंट केली आणि कालच 21 तारखेला तो मुलगा 12 वर्षाचा झाला. अरे वा, ग्रेट, छान. आणि पूर्णतः किडनी नॉर्मल आहे त्याची? त्याचं एकदम क्रिएटिनिन एकदम नॉर्मल. बरं, तुम्ही एका फॅमिली बद्दल मला सांगितलं होतं आणि की त्या- त्याचीच आणखी एक सांगायचंय, हा. ट्रीटमेंट नंतर त्याची ट्रीटमेंट आपण एएनसी मध्ये केली. प्रेग्नेंट त्याच्या- असताना हा. प्रेग्नेंट असताना त्याच्यानंतर दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदर ट्रीटमेंट सुरू केली. हा. तर त्यानंतरचं जे बाळ आहे ते- तर ते एकदम नॉर्मल आहे, कुठलाच प्रॉब्लेम नाही आला. अरे बाबा, म्हणजे आणि अनुवंशिक दुसरी आजार- गोष्ट म्हणजे त्यांचं नात्यात लग्न झालेलं आहे. हा, अनुवंशिक आजार होण्याचं ते मेन कारण आहे हा. की कन्सॅन्ग्युनिटी म्हणतो आम्ही त्याला. जवळच्या नात्यामध्ये जर लग्न झालं तर हा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर तशा पद्धतीचे जनुकीय बदल जे होतात हा. ते पण तुम्ही होमिओपॅथी प्रिव्हेंट केले. त्याचं डॉक्युमेंटेशन आहे पूर्ण डॉक्युमेंटरी आणि ते इंटरनॅशनल लेवलला मी पब्लिश पण केलेली ती केस. ग्रेट, क्या बात आहे, बात छान. बरं, तुम्ही एका फॅमिली बद्दल मला सांगितलं होतं की ज्यांना रेनल सिस्ट आहे. रेनल सिस्ट हे पण अनुवंशिक आजारामध्येच येतं की एका हा. फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच असतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगितलं? हीच जी केस मी आता सांगितली ती. नाही, हिला सोडून आणखीन एक केस आहे दुसरी रेनल सिस्ट, तुम्ही कमी झाले साईज त्याचं आणि असं काहीतरी. दुसरी म्हणजे ते क्रॉनिक रिनल फेल्युअरची होती ती. अच्छा, रेनल फेल्युअर. ओके, हा. किडनी काम करत हा, नाही. हा. त्याला तर काय डायलिसिस नाही तर मग Dialysis. रिनल ट्रान्सप्लांट हाच इलाज आहे आमच्याकडे. आपल्याकडचा काय अनुभव आहे? माझ्याकडं त्याचं क्रिएटिनिन 3 पर्यंत होतं. तर मेडिसिन सुरू केले, नंतर 2-3 महिन्यात त्याचं 3 वरून 1 वर आलं. सिस्ट आहे तसेच आहे, पण किडनी फंक्शन इम्प्रूव्ह झालं. अच्छा, अच्छा, ओके. सिस्ट साईज कमी झाली. सिस्ट साईज कमी नाही झालं, पण किडनी म्हणजे आहे त्या पार्ट मधून फंक्शन इम्प्रूव्ह कसं करता येईल. अच्छा, अच्छा, बरं, बरं, बरं. आणि आमच्याकडचे काही पेशंट असतात ज्याला आम्ही ऑलिगो अस्थेनोझोस्पर्मिया म्हणतो, कारण शुक्रजंतू जे असतात त्याच्या स्ट्रक्चर मध्येच बिघाड असतो. हा. तर अशा ह्याच्यावरती आपण काही इलाज केला? अशामध्ये बरेचसे पेशंट ऑलिगोस्पर्मियाचे म्हणजे ज्याच्यामध्ये शुक्राणूची संख्या कमी असते हो. किंवा ज्याच्या शुक्राणूमध्ये हेड डिफेक्ट असतो. हेड डिफेक्ट असल्यामुळे काय होतं, ते वोम मध्ये जाण्यासाठी त्यांना बरोबर. प्रॉब्लेम येतो. तर असे बरेचसे केसेस आपण ट्रीट केलेले आहेत. आणि कमीत कमी 3 ते 6 महिन्यात स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूची संख्या वाढून येते, क्वालिटी पण इम्प्रूव्ह होती आणि त्यांची मोटिलिटी इम्प्रूव्ह होती. पहिली गोष्ट म्हणजे. बरोबर, त्याशिवाय ते पुढे सरकू शकत हा. नाही. तर हे बऱ्याच पेशंटमध्ये त्याचा आपल्याला एक्सपिरियन्स आलेला आहे. अजून काही स्पेसिफिक दुसऱ्या कुठल्या आजाराबद्दल आपल्या अनुभव? अजून स्पेसिफिक सांगायचं ठरलं तर ॲक्यूट पॅन्क्रिएटायटिस हा. बऱ्यापैकी 3 ते 4 पेशंटमध्ये मी ट्रीट केलेले आहे. अच्छा. त्याच्यानंतर गॉल स्टोन एक केस तर अशी होती की पित्ताशयामध्ये खडे ज्याला आपण हा, म्हणतो. पित्ताशयामध्ये खडे आणि त्या खड्यामुळे होणारा पॅन्क्रिएटायटिस म्हणजे त्याला आपण बिलियरी पॅन्क्रिएटायटिस म्हणतो. तर याच्यामध्ये प्रोसिजर कशी असते, सर्जिकल डिसीज आहे. गॉल ब्लॅडर रिमूव्ह करायचं आणि नंतर ट्रीटमेंट करायची. हो, तर 2 पेशंट असे आहेत की त्याचं गॉल ब्लॅडर रिमूव्ह करायची वेळच आली नाही, कारण मेडिसिन दिल्यानंतर गॉल स्टोनच गायब झाले. अच्छा, म्हणजे ऑब्स्ट्रक्शन गेले तर ऑब्स्ट्रक्शन गेले आणि गॉल ब्लॅडर मधले स्टोन पण गायब झाले. अशा केसेसमध्ये चांगल्यापैकी इम्प्रूव्हमेंट पेशंटला मिळालेली. अच्छा, अजून त्यानंतर आणखी एक सांगायचं म्हणलं व्हॅसिक्युलर मोल. हा, म्हणजे एक पेशंट अशी होती की ती गुजरातला राहिली होती, इकडचीच होती पण ती नवरा तिथं काम करत होतं म्हणून. तर तिला एएनसी मध्ये द्राक्ष गर्भ म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. अच्छा, तर त्याला आपण चांगल्या ट्रीटमेंट दिली होती. ती एएनसी मध्ये डिटेक्ट झाल्यानंतर तिचं हे केलं त्यांनी, डीएनसी केली. हो, त्याला इलाज तोच आहे. डीएनसी केल्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजीचं व्हेसिक्युलर मोल म्हणून डिटेक्ट झालं. तर त्यांना किमोथेरपी सजेस्ट केली. तर त्यांना दुसऱ्या एका इन्फर्टिलिटीच्या पेशंटनी माझ्याकडे रेफर केलं बरं. की यांच्याकडे ट्रीटमेंट घ्या, आम्हाला चांगला फायदा झाला.
तर त्यांचं बघून ते माझ्याकडे आले. तर मग त्यांनी केमोथेरपी न घेता फक्त होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली. त्याच्यामध्ये रिकरन्सचे पण आणि, चान्सेस असतात. नाही, पण तिच्यामध्ये रिकरन्स काहीच झालं नाही. होमिओपॅथी ट्रीटमेंट 1.5 वर्ष अच्छा, घेतली. 2 प्रेग्नन्सीच्या मध्ये तिने ट्रीटमेंट घेतली तुमच्याकडे. पहिल्या प्रेग्नन्सी संपल्यानंतर 2 प्रेग्नन्सीच्या मध्ये तुम्ही इलाज केला तिचा. कारण काय व्हेसिक्युलर मोल मध्ये रिकरन्स खूप जास्त आहे, म्हणजे दुसऱ्यांदा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. भारतामध्ये साधारण 500 ते 400 ते 500 महिन्यांमागे एक इला होऊ शकतो. अमेरिकेत गेलं तर 1000 ते 1500च्या मध्ये एक इला होऊ शकतो, असं ते प्रमाण आहे. पण पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये जर व्हेसिक्युलर मोल असेल, दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये व्हेसिक्युलर मोल होण्याची शक्यता ही दुपटीने तिपटीने वाढते. अच्छा. तसं या केसमध्ये काही नाही, ह्या केसमध्ये व्हेसिक्युलर मोल डिटेक्ट झाल्यानंतर तिला केमोथेरपी सजेस्ट केली. केमोथेरपी न घेता ती डायरेक्ट होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली. 1.5 वर्ष हा मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिलं. अच्छा. आणि 1.5 वर्षाच्या ट्रीटमेंट नंतर मग तिला प्रेग्नन्सीसाठी आम्ही मेडिसिन सुरू केली. आणि मग तिला प्रेग्नन्सी राहिली तर ती ॲब्सोल्युटली नॉर्मल राहिली. आणि त्याच्यानंतर पुन्हा सेकंड वेळेस कन्सिव्ह झाली तर ती विदाऊट मेडिसिन झाली. अच्छा अच्छा. आणि ॲब्सोल्युटली कुठलाही रिकरन्स नाही दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये पण. वा, अच्छा. अजून आणि प्युअरली होमिओपॅथिक मेडिसिन फक्त. ग्रेट, या बात आहे. बरं, आता दुसरे अजून कुठला अनुभव आपला? दुसरा आणखी एक अनुभव आहे. एक 8 वर्षापूर्वीची, 8 नाही 10 वर्षापूर्वीची केस मला आठवती. एक 1.5 वर्षाचा बच्चू होता. त्याला रिकरंट सर्दी वगैरे व्हायची, वारंवार सर्दी व्हायची. तर त्याला सर्दी होऊन लंग ॲब्सेस झाला. म्हणजे त्याचं डिसीज तितकं एक्सटेन्सिव्ह प्रोग्रेस झाला. लंग ॲब्सेस झाल्यानंतर त्याला ICD टाकल्या, ICU मध्ये ॲडमिट केलं. जवळजवळ महिना 1.5 महिना ICU मध्ये होता, पण त्याचं लंग ॲब्सेस काही रिकवर होईना. मग कार्डिओथोरॅसिक सर्जनचं ओपिनियन घेतलं. हो, त्याला सर्जिकल प्रोसिजरच हा एक इलाज आहे शेवटचा. त्यांनी त्याला लंग डिकॉर्टिकेशन सांगितलं, म्हणजे लंगचं रिमूव्ह करून तेवढा भाग काढून टाकायचं, कारण ते ॲब्सेस कमीच होत नव्हता. मग त्या पेशंटचे रिलेटिव्ह माझ्याकडे आले, म्हणजे सर असं असं सांगितले, तर काय केलं पाहिजे. म्हणलं लंग काढायचंय, आज काढायचं काय, उद्या काढायचं काय, आपण 2 दिवस उशिरा करू, प्रयत्न करू, आपण मेडिसिन देऊन बघू. इम्प्रूव्हमेंट झाली तर सर्जरी कधी पण करतो ना आपण. सर्जरीमध्ये आपल्याला पण त्याच्या जीवाला धोका न होता कमी वेळामध्ये हे करता आलं. पण त्यांना तेच सांगितलं ना, मेडिसिन द्या तुम्ही. आता ही ॲक्यूट स्टेज आहे. आता समाजामध्ये एक गैरसमज आहे की ॲक्यूट मध्ये होमिओपॅथी काम करत नाही. बरोबर आहे. आणि पेशंट ICU मध्ये आहे, 1.5 वर्षाचा बच्चू आहे आणि लंग्स वर्किंग करत नाही, पूर्ण ॲब्सेस सर्जिकलला पर्याय नाहीच आहे. तर अशा पेशंटमध्ये ज्यावेळेस मी मेडिसिन सुरू केलं, तर मेडिसिन दिल्यानंतर 3ऱ्याच दिवशी त्या बच्चूमध्ये इम्प्रूव्हमेंट सुरू झालं. त्याचं जे ICDचं जे रोजचं डेली आउटपुट असतं ते कमी झालं. त्याच्यानंतर 3 महिन्यात अक्षरशः त्याचा एक्सरे एकदम नॉर्मल झाला. अच्छा. आणि ह्याच्यासोबत ॲलोपॅथी औषध चालूच होती? जोपर्यंत तो ऍडमिट होता तोपर्यंत चालू होतं, पण ज्यावेळेस त्याला ICD रिमूव्ह झाल्यानंतर मग कुठलेही ॲलोपॅथिक औषध तुमच्या होमिओपॅथीचे जे औषध आहेत त्यांनी ॲलोपॅथीच्या इलाजाला पुष्टी मिळाली, बळ मिळालं, असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यावेळेस ॲब्सेस होतो त्यावेळेस तुमची इम्युन सिस्टीम रिकवर करत असते कुठल्याही डिसीजला, आणि ज्यावेळेस इम्युन सिस्टीम वर्क करत नाही त्यावेळेस डिसीज प्रोग्रेस होत जातो. फर्स्ट हॅज टू रिपोर्ट. हां, पण मग होमिओपॅथीने काय केलं, त्याची इम्युनिटी बूस्ट केली. आणि इम्युनिटी बूस्ट केल्यामुळे काय झालं, जी पस फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती विथहोल्ड झाली, म्हणजे थांबली, आणि पेशंट रिकवर होत गेला. अच्छा अच्छा. बरं. अजून काही दुसरा स्पेसिफिक? अजून दुसरा सगळ्यात एक इंटरेस्टिंग म्हणजे लिव्हर सिरोसिस. अच्छा. अशा 2 केसेस आहेत. एक केस अजून ट्रीटमेंट मध्ये आहे, आणि दुसरी एक केस जी आहे ती पूर्णपणे रिकवर झाली. म्हणजे माझ्या मित्राचा भाऊच येतो, तर त्याला आपण बर्डचेरी सिंड्रोम डायग्नोसिस, बर्डचेरी सिंड्रोम. तर त्याच्यामध्ये त्याच्या हिपॅटिक व्हेन्समध्ये ब्लॉकेज होते, आणि त्या ब्लॉकेजमुळे त्याचं लिव्हर पूर्ण सिरोटिक झालेलं होतं, पूर्ण ॲसिडिस झालेलं होतं. आणि त्याला डॉक्टरांनी स्टेंटिंग ॲडवाइस केलं, आणि स्टेंटिंग नंतर मग लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितलं. तर ते मित्रांनी मला सहज फोन केला की सर असं असं आहे, तर काय केलं पाहिजे. म्हटलं एक काम कर, तुला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कमीत कमी 2-3 महिने जातील पूर्वतयारीमध्ये, मला तेवढाच टाइम दे, पैशाची जमा करण्यामध्ये, तर मला तेवढाच वेळ दे म्हणलं. आणि त्याला मेडिसिन चालू केलं आपण, आणि अक्षरशः सर मिरॅकल सांगता येईल
की 8 दिवसात ते जे ब्लॉक होता हिपॅटिक व्हेन मधला तो ब्लॉक पूर्ण रिओपन झाला. त्यांनी ज्यावेळेस मुंबईला घेऊन गेले स्टेंटसाठी त्यावेळेस त्यांनी एक सहज स्क्रीनिंग केलं. स्क्रीनिंग मध्ये त्यांना सापडले की ब्लॉकच नाही. मग त्यांनी स्टेंटिंग कॅन्सल केलं. नंतर मग लिव्हर सिरोसिस सजेस्ट केलं. मग लिव्हर सिरोसिस त्याला म्हणलं हे बघ स्टेंट तर लिव्हर ट्रान्सप्लांट सजेस्ट केलं. तर त्याला म्हणलं हे बघ 8 दिवसात ब्लॉक ओपन झाला. लिव्हर सिरोसिस सुद्धा 100% रिव्हर्स होणार. त्याचं त्यावेळेस बिलिरुबिन 37 होतं. लिव्हर सिरोसिस हा रिव्हर्सिबल नाही असं गृहीत धरण्यात येतं. नाही पण मग माझ्याकडे डॉक्युमेंटेड केस आहे की पूर्णपणे त्याचं लिव्हर जनरेट झालं. अरे वा. आणि त्याचं बिलिरुबिन ट्रीटमेंट सुरू केलं त्यावेळेस 37 होतं. हा आणि 9 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर त्याचं बिलिरुबिन आज रोजी फक्त 2 आहे. आणि लिव्हर पूर्णपणे रिजनरेट झालं. कुठलाही ॲसिडिटीज नाही काहीच नाही. जेवण व्यवस्थित. आता सिरोसिसचे काहीच चिन्ह नाही. कुठलेच सायन्स नाही. सोनोग्राफी स्कॅन केला. सोनोग्राफी मध्ये लिव्हर टेक्स्चर नॉर्मल आहे. साईज नॉर्मल आहे. सगळं नॉर्मल. त्या डॉक्टरला दाखवलं काही नाही ते त्यांच्याकडे गेलेच नाही. एकदा दाखवून बघायचं असतं ना की सर अशी अगोदरची पोझिशन होती ही होमिओपॅथी ट्रीटमेंट केली आणि हे झालंय. म्हणजे त्यांचं एकदा मत घ्यायला हरकत नाही. आपण आपल्याकडे जे पेशंट येतात तर ते कोणी डॉक्टर रेफर करत असतात की पेशंट स्वतः येतात. यामध्ये बरेचसे जे आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले पेशंट आहे ते पेशंट सुद्धा इतर पेशंटला सांगतात आणि त्या पेशंटच्या माध्यमातून पण पेशंट येत असतात. त्यांचे चांगले अनुभव बघून ते येत असतात. त्याच्यानंतर बरेचसे डॉक्टर लोक पण पेशंट रेफर करतात. त्यातली त्यात ज्यांचा जास्त विश्वास आहे किंवा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे होमिओपॅथी उपचाराचा तर असे पण डॉक्टर लोक पेशंट रेफर करतात. आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसं आहे की परिपूर्ण कोणतं शास्त्र नाही किंवा कोणताही डॉक्टर परिपूर्ण नाही. त्यामुळे काही पेशंटची नाराजी हे बऱ्यापैकी अनुभवाला येत असते. तर असे काही अनुभव आपल्याला आलेले आहेत का? सोरायसिस मध्ये असे अनुभव येतात. कारण सोरायसिस हा जो आजार आहे हा एक भयंकर स्किनचा येणारा प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये पेशंट येतानीच अगोदर बरेचसे उपचार घेऊन आलेला असतो आणि त्या उपचाराने काय झालेलं असतं त्याचे स्किन डिसीज जो येतो तो सपरेट झालेला असतो. तर होमिओपॅथीनं कसं असतं ज्यावेळेस आम्ही मेडिसिन देतो तर होमिओपॅथीचा एक प्रिन्सिपलच आहे सपरेट झालेला आजार पुन्हा बाहेर काढल्याशिवाय तो क्युअर होत नाही. आणि मेडिसिन दिल्यानंतर ते जे काही मल्टिपल सपरेशन झालेलं असते तर ते बाहेर यायला सुरुवात होतं. फ्लेअर अप होतो आणि पेशंट मग अशा वेळेस डिसअपॉइंट होतो की बाबा मी माझा त्रास कमी करण्यासाठी आलो डॉक्टरांकडे आणि हा आजार वाढतच चाललाय. पण ज्या वेळेस मेडिसिन दिल्यानंतर फर्स्ट स्टेजला आजार वाढतो पूर्ण स्किन वरती रिअपेअर होतो त्यावेळेस आम्ही समजतो की दिलेलं मेडिसिन योग्य काम करते. अच्छा असं आहे का? पण अशा वेळेस त्यावेळेस काय होतं पेशंटनी पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. संयम न ठेवल्यामुळे काय होतं पेशंटला वाटतं माझा आजार लवकर नीट झाला पाहिजे लवकर कारण त्याला तो त्रास सहन होत नाही. बरोबर आहे. तर त्याचा संयम मानसिकतेमधून त्याचं वाढणं बरोबर आहे. तर त्यांनी जर अशा वेळेस पेशन्स ठेवले तर तो 100% नीट होतो. असे अनुभव आहेत आपल्याकडे. असे अनुभव आहेत. सोरियासिस पूर्णपणे बरे झालेले आहेत असे अनुभव. पण असे याच्यामध्ये काही पेशंट ट्रीटमेंट अर्धवट सोडून पण गेलेले आहेत कारण त्यांनी पेशन्स न ठेवल्यामुळे. अजून दुसऱ्या कुठल्या आजाराबद्दल आपण काही सांगू शकाल? अजून स्पेसिफिकली सांगायचं ठरलं तर हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड हे सध्याच्या स्ट्रेसफुल या स्ट्रेसफुल जीवनामध्ये जास्त येणारे दिसून येणारे हे हायपोथायरॉइड हे जे आजार आहेत तर याच्यावरती बऱ्यापैकी होमिओपॅथीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली दिसून आली. कारण आमच्याकडे येणारे रुग्ण बरेच 4-5 वर्ष उपचार घेतात पण त्यांचे थायरॉइडची टेस्ट नॉर्मल येते पण सिम्पटम्स आहे तसेच असतात. म्हणजे टीएसएस नॉर्मल असते. हायपोथायरॉइडिझम टीएसएस वाढलेला असतो. त्यांचं टीएसएस नॉर्मल असते पण थायरॉइडमुळे येणारे जे समस्या असतात जसे की वजन वाढणं डलनेस बॉडी पेन जॉईंट पेन हे सगळे त्रास त्याचे आहे तसेच असतात. झोप नाही लागणे स्ट्रेस डिप्रेशन हे सगळे सिम्पटोमॅटिकली तो बेटर नसतो पण थायरॉइड फंक्शन टेस्ट नॉर्मल असते. मग असे पेशंट पण आमच्याकडे बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेले आहेत की ज्यांना नंतर भविष्यात कुठल्याही ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही. ट्रीटमेंट बंद केल्यानंतर पण त्यांचं थायरॉइड फंक्शन त्यांचं टीएसएच एकदम नॉर्मल आलेलं आहे.
आणि सिम्टोमॅटिकली पण पेशंट एकदम ओके झाले. बरं, तुमचा इलाज बंद केल्यानंतर सुद्धा हे नॉर्मल राहिलेलं आहे? आमचा इलाज बंद गोळ्या बंद केल्यानंतर केल्या की परत वाढलं असं काही झालंय? असं नाही, म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष त्यांनी कंटिन्यू ट्रीटमेंट Follow-up ठेवलाय तुम्ही फॉलोअप patient? ठेवला की त्याचा आमचे मेडिसिन पण बंद होतात आणि इतर मेडिसिन पण बंद होतात. अच्छा, आणि अशा पद्धतीचे कागदपत्री पुरावे आपल्याकडे हो, आहेत? पुरावे. होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर संजय पाडोळे व डॉक्टर अजय माने यांच्या चर्चेवरून होमिओपॅथिक औषधी दुर्धर व्याधीमध्ये किती प्रभावशाली काम करतात हे आपल्या निदर्शनास आले असेल. इतर रुग्णांचे अनुभव बघण्यासाठी डॉक्टर पाडोळे कुशाई होमिओपॅथी क्लिनिक या फेसबुक पेजवर व यूट्यूब चॅनलवर बघू शकता.